नमस्कार, मी प्रीती स्वागत करते तुमचं रुचकर कट्ट्यावर। आज आपण पाहणार आहोत बीटरूट कोशिंबीर। ही साधी आणि सोपी रेसिपी कशी तयार होते ते पाहण्यासाठी आपण जाऊयात किचनमध्ये। इथे आपण बीटरूटच्या कोशिंबीरीसाठी 1/2 किलो बीट घेतलेला आहे। ते आपण स्वच्छ करून वाफवून घेतलेलं आहे आणि ते साल काढून किसून ठेवलेलं आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 वाटी दही, 2 चमचे आपण शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, 1 चमचा साखर आणि चवीप्रमाणे मीठ। आणि आपण कोशिंबीरीसाठी फोडणी देणार आहोत। त्यासाठी आपण हिंग, मोहरी, मिरची आणि परतून आपल्याला लागणार आहे कोथिंबीर, ती आपण बारीक चिरून घेतलेली आहे। तर सुरुवातीला आपण फोडणी करून घेऊया। आता आपण फोडणीसाठी आपलं तेल तापलेलं आहे। मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे। हिंग घालणार आहोत। हिंग व्यवस्थित तडतडला आहे। आता आपण मोहरी घालणार आहोत। मोहरी व्यवस्थित तडतडली की आपण मिरची घालणार आहोत आणि आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आता आपली फोडणी जरा थंड करून घेऊया। सुरुवातीला आपण सगळं जे बीट किसून ठेवलेलं ते घेणार आहोत एका भांड्यामध्ये। आता आपण त्याच्यामध्ये 1 वाटी दही घेतलेलं ते आपण घालणार आहोत। त्यानंतर आपण 1 चमचा साखर घेतलेली ती घालणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ। आता आपण याच्यामध्ये 2 चमचे दाण्याचा कूट घेतलेला तो घालायचा आहे आणि हे जरा आधी मिक्स करून घेऊया। अशाच सहज आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण जी फोडणी करून घेतलेली ना ती आपण याच्यात घालणार आहोत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। लास्टला आपण घालणार आहोत कोथिंबीर। आणि आपली बीटरूटची कोशिंबीर जी आहे ते तयार झालेली आहे। आता आपण ही सर्व करून घेऊया। अशा पद्धतीने तयार झाली आहे आपली बीटरूट कोशिंबीर। सहज आणि सोप्या पद्धतीने तयार होणारी ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि आम्हाला कमेंट्समध्ये सांगा कशी झाली होती। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। अशाच नवीन रेसिपीजसाठी पाहत राहा रुचकर कट्टा।